या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक सोलापूर। आरुल बालवा साहेबांनी म्हणलं तर दोन पाप लावायचं। हाय हाय रेकॉर्डिंग हाय 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 मार्ग आहे की दाखव तुम्ही सर्वांना साऊंडची फिकर असते, तर आमचं सगळेच मंडळ साऊंड ठरवून आलेले असते आणि आवाजाचा मुद्दा येतो आणि साहेब सांगतात की बबलू गायकवाड तुम्ही जरा सहकार्य करा, तर आमचं सहकार्यच असतंय आणि तुमच्या सहकार्याशिवाय ते उत्सव पूर्ण होत नसतात। आणि आमचा मुद्दा आहे की आवाज तर क्लीन आणि क्यूट चालला पाहिजे, लावून आला नाही पाहिजे। आणि दुसरी गोष्ट आमच्या सर्वांची इच्छा आहे की डॉल्बी व्यतिरिक्त जो प्रोफेशनल साऊंड आहे तोच लागला पाहिजे आणि त्याची आपण चौकशी करावी अशी आपल्याला विनंती आहे। आणि दुसरी गोष्ट मध्यवर्तीमध्ये आपण सगळीकडे बोलतो की स्पीकर लागला पाहिजे म्हणून, परंतु सीपी साहेबाजवळ आल्यावर सीपी साहेब सांगते आम्ही फक्त एकच साऊंडला परवानगी देणार आहे, दोन साऊंडला परवानगी देणार नाही। मीटिंगमध्ये पण तसं सांगितलं होत आहे त्यांनी सांगितल्यामुळं। आणि दुसरी गोष्ट प्रशासन तसं तिथं वेगळं बोलायला मला होती प्रशासन आपण जे बोलतोय त्या सांगितलं दोघं जण बोलले ना आपल्या दादा अरुण बालवा त्यांनी बोलले की नाही साहेब, अरुण बालवा साहेबांनी म्हणलं तर दोन पाप लावायचं। हाय हाय रेकॉर्डिंग हाय 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 मार्ग आहे की दाखव तुम्ही दाखवतो बोलतो नाही मी पण दाखवतो आपल्याला हा उत्सव साजरा करताना मंडळाचंही समर्थन केलं पाहिजे, कार्यकर्त्यांचंही समाधान झालं पाहिजे आणि पोलीस प्रशासनाचंही समाधान झालं पाहिजे। पोलीस प्रशासनाचंही समाधान झालं पाहिजे हा मुद्दा आहे। आणि मुद्द्याने कसं सांगितलं मध्यम मार्ग, तसं मध्यम मार्गाने आपल्याला जायचं, दोघांचेही ऐकून घेऊन मध्यम मार्गाने जाणं आवश्यक आहे। आणि या सगळ्यापेक्षा महत्वाची गोष्ट काय आहे, बाबासाहेबांची जयंती यशस्वीपणे साजरी करणं, शांततेनं साजरी करणं, कुठलाही कायदा सुव्यवस्था धक्का न लावून त्याला साजरा करणं आणि आपल्या सर्वांचं सॅटिस्फाय होणं ही आमच्या विश्वासाची पहिलं सगळं करतोय। आणि दुसरी गोष्ट तो कुणाची जबाबदारी म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। आता गेल्या वर्षी या एका विरोधकाला एखादा कानच फुटला, वाईट वाटतंय की एखाद्याचा कान फुटावून आपण विरोध काढायला। आपण असं करणार नाही, आपण सर्वांना पोलिसांनाही खुश करणार आणि आमच्या मंडळांनाही खुश करणार, बिलकुल खुश करणार। आणि त्या खुश करण्यासाठीच आम्ही आलेलो आहे। इथं बोलणार नव्हतो खरं, पण आपल्या सगळ्यांच्या सूचना ऐकून मला पण कोरोनाला बोललंच पाहिजे रे बाबा म्हणून बोलतो। मी एवढंच सांगतो की साहेब ही जयंती 50-60 वर्षापासूनची आहे, 70 वर्षाचा त्याला अनुभव आहे। बाबासाहेब हयातीत असल्यापासून ही जयंती चालू आहे आणि आम्ही शांतता कमिटी बघताना सगळ्या जातीचे लोक यात येत होते, आता शांतता कमिटीला आम्हीच फक्त येतोय। ह्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु आपण सर्वांनी या शांततेनं आपला जयंती उत्सव मंडळ आपला जयंती उत्सव साजरा करूया। आपली मिरवणूक शांततेनंच होत असते। आपण इथे
त्याच्या मंडळाचं काम करतात. त्यामुळं हा मध्य मार्ग आणि एक लक्षात घ्या, त्यांनाही नाखुश करून चालत नाही आणि तुम्हालाही नाखुश करून चालत नाही. म्हणून हा मध्यम मार्ग, पोलिसांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन झालंच पाहिजे. आणि आम्ही जी विनंती केलेली आहे त्या विनंतीला तुम्ही मान्य द्यावं आणि दुर्लक्षित लक्ष करावं अशी विनंती करतो. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.